गणपतीला आपण रात्रभर चालू ठेवतो. तर गणपतीला लोकांची रिक्वायरमेंट आहे की आम्हाला नाश्त्यासाठी वगैरे असं काही उपलब्ध नाहीये, तर रात्र चालू असतं 3 वाजेपर्यंत. मंडळी, आता तुमचं स्वागत आहे आपल्या MOM म्हणजे मिसळ ऑफ मुंबईच्या 5व्या एपिसोडला. आणि आता आपण आलो आहोत ते ठिकाण तुम्हाला माहीतच असेल, लालबाग मधला लाडू सम्राट, दी लाडू सम्राट, ज्यांची मिसळ आपण आता टेस्ट करणार आहे आणि बघूया त्यांची मिसळची चव. चला. मंडळी, आपण लाडू सम्राट मध्ये आलो आहोत. इकडे सकाळच्या चहा पोहे पासून महाराष्ट्रांचे जे आहेत कोथिंबीर वडी, वडा, उसळ, मिसळ, हे सगळे यांचे जे प्युअर महाराष्ट्रीयन जे आहेत, त्याच्यासोबत तुम्हाला साऊथ इंडियन सँडविचेस, पिझ्झा, ज्यूस, हे सर्व काही इथे आहे. पण आपण आपल्या मिसळचा एपिसोड करतोय म्हटल्यावर आपण यांची मिसळ ट्राय करणार. तर आता आपण ऑर्डर करूया मिसळ. त्याच्याबरोबर मला असं वाटतं की कोथिंबीर वडी आणि आपण थालीपीठ ट्राय करूया. तर आता ही मिसळ आलेली आहे. मिसळमध्ये त्याच्यामध्ये मिक्स कडधान्य आहे. आता आपण मिसळ खाणार आहे. पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स कडधान्य आहे, चणे, मूग, मटकी, यात पोहे आहे, बटाट्याची भाजी आहे आणि अशी मस्तपैकी गाठ्या शेव अशी एक टाकलेली आहे यात. आता शेंगदाणे, चणे, तर मस्त ह्याच्यावर पण आपण मिसळ खाण्याची पद्धत. मस्तपैकी कांदा, असा छान पैकी आपण आहा, जेव्हा हे करताना तेव्हा भूक अजून लागते. कांदा आणि लिंबू टाकल्यावर. तर आपण हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया. कांदा आणि लिंबू टाकलाय तर बघा असं छान वाफ येते त्या मिसळमधून. आता आपण आपल्या मिसळचा फर्स्ट बाईट घेऊया. मस्त कडधान्य, त्याच्यामध्ये सगळे मिक्स कडधान्य आहे. चणे वगैरे, शेंगदाणे, मूग, मटकी, त्याचा फ्लेवर मिसळ मस्तच येतोय. त्यांचा मिसळचा जो मसाला आहे तो पण छान आहे. त्याच्याबरोबर आपण कांदा टाकला, त्याचं क्रंची, त्याचं फरसाण आहे, खूप टेस्टी आहे. मिसळ त्याच्या वाफा निघते गरमागरम असे खायला पावसाळून खूपच मजा येते. आहे लाडू सम्राटची. आपण गेल्या एपिसोडमध्ये जसं आय लव्ह मिसळची एकदम टेम्पटिंग अशी तिखट अशी होती, तशी नाही आहे. स्पायसी, नॉर्मल स्पायसी आहे. म्हणजे लहान मुलांना जरी तुम्ही दिली ना तरी ते खाऊ शकतात असं. तर तुम्ही पण या आणि लहान मुलांना तुमच्या घेऊन या आणि हे मिसळ नक्की ट्राय करा. आता आपण यांच्याकडे कोथिंबीर वडी ट्राय करणार आहे. तर ही कोथिंबीर वडी अशी मस्तपैकी गरमागरम फ्राय करून आणली आहे. तर बाहेरून अशी कुरकुरीत झाली आहे ती एकदम कडक अशी.
आणि आतून बघू शकता सॉफ्ट आहे. त्याच्याबरोबर याला खोबऱ्याची चटणी दिली आहे आणि शेंगदाण्याची चटणी दिली आहे. खोबऱ्याची चटणी मस्त आहे, अप टू द मार्क, खूप टेस्टी आहे. कोथिंबीर वडी गरम गरम आहे. त्याच्यामध्ये आम्हाला कोथिंबीर तर लागतच आहे तोंडात, पण अख्खे धणे त्याचा पण टेस्ट येतो आणि खोबरं पण लागत आहे. कोथिंबीर वडी एकदम अप्रतिम आहे, चवीला खूपच छान आहे. पूर्ण एक प्लेट तुम्ही फस्त करून दुसरी पण खाऊ शकता, एवढी छान आहे. आता आपण थालीपीठ मागवलं आहे, असं गरमागरम कुरकुरीत असं थालीपीठ हे मिक्स त्याच्यापासून मिळतं. नाचणी, ज्वारी, भाकरी, ज्वारी बाजरी जे असते ना, सगळं मिक्स पिठाचं असतं. त्याच्याबरोबर हे बघा गरम आहे म्हणून ते लोणी जे चमच्यात दिलेलं ते अक्षरशः त्या थालीपीठवर पूर्ण हे झालंय, मेल्ट झालंय. तर त्यांनी लोणी दिलं आहे थालीपीठवर, असं मस्त थालीपीठवर असं टाकून खायला. आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी आणि दह्याची चटणी पण दिली आहे. आपण असं हे थालीपीठ गरम गरम आहे, मस्त कट करून असं लोण्याचं दह्याच्या चटणी बरोबर याचं बाईट घेऊया. ही दह्याची चटणी एकदम आंबट आणि ह्याच्यामध्ये थालीपीठ डीप केल्यामुळे त्याची चव जी थालीपीठची आहे एकदम अप्रतिम. बॉस, तुम्ही इथे आलात ना की तुम्ही कोथिंबीर वडी आणि थालीपीठ पण तुम्ही मिसळ बरोबर ट्राय करा. आणि आम्ही जसं मिसळचे एपिसोड्स करतो आहे, ज्या ठिकाण आम्हाला माहीत आहे, जे ठिकाण मिसळसाठी खूप छान आणि प्रसिद्ध आहे आणि खरंच तिकडच्या मिसळ खूप छान मिळतात, तर ते आम्ही मिसळ्स ऑफ मुंबई म्हणजे MOM असे एपिसोड करून आम्ही तुम्हाला दाखवतोय. तर तुमचं स्पेशल मुंबईमधलं कोणतं ठिकाण आहे मिसळचं जे तुम्हाला असं वाटतं की आम्ही तिकडे पण जाऊन एक्सप्लोअर करायला पाहिजे, तर ते कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तर आपण त्यांना विचारूया की किती वर्षापासून आहे इथे लाडू सम्राट नागपूरमध्ये आणि बाकी यांच्याकडे काय स्पेशालिटी आहे, यांचं टायमिंग काय आहे, हे सगळं त्याच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. आपल्या लाडू सम्राट आता 58 वर्ष पूर्ण झाली. 1967 मध्ये चालू केलंय लाडू सम्राट. त्यात ही तिसरी पिढी आहे आपली लाडू सम्राटची. जे मारुती राक्षे म्हणून होते, कमलाकर राक्षे आता चालवतात आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ आता तिसरी पिढी. हो, तिसरी पिढी. आणि आपली स्पेशालिटी आहे बटाटा वडा, कोथिंबीर वडी, थालीपीठ, मिसळ पाव आणि अजून पावभाजी अशी अजून व्हरायटी आपण चालू केली. उपवासाचे सर्व पदार्थ आपले छान मिळतात इथे. त्यामध्ये तुम्ही साबुदाणा वडा, उपवासाचा डोसा आपला फेमस आहे, उपवासाची पुरी भाजी आपली फेमस आहे, उपवासाची मिसळ आहे, असे अनेक पदार्थ उपवासाचे मिळतात. हो, उपवास श्रावणामध्ये आणि आपली इतर गुरुवार, मंगळवार, शनिवार उपवासाच्या दिवशी तिथे लाईन आहे. अर्धा तासाची वेटिंग असते आपल्याकडे. संकष्टीच्या दिवशी पण AC मध्ये, नॉन AC मध्ये पण अर्धा तास थांबतात लोक आपले. हो, खाण्यासाठी असते आपल्याकडे. टायमिंग सकाळी आपण 7 वाजता चालू करतो, संध्याकाळी 9:30 ला बनवतो. हो, सकाळी 7 ते रात्री 8:30. 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सर्व आयटम आपल्याकडे ऑनलाईन झोमॅटो आणि स्विगी वरती तुम्हाला मिळणार. हो, झोमॅटो आणि स्विगी वरती. तुम्ही बाजूला जागा पण जास्त घेतल्यात, तेवढं लोकांना बरं पडतं आणि बसून खायला अजून लोकांना जागा म्हणजे कमी करत आहे. आता इथून जरा AC सेक्शन आम्ही चालू केल्यामुळे इथे थोडा लोड कमी झालाय, कारण दोन्ही ठिकाणी कस्टमर डिवाइड होऊन जातं. लोकांना गणपतीच्या वेळेला तर भरपूर म्हणजे गणपतीला आपण रात्रभर चालू ठेवतो, कारण गणपतीला लोकांची रिक्वायरमेंट आहे की आम्हाला नाश्त्यासाठी वगैरे असं काही उपलब्ध नाहीये, तर रात्र चालू असतं. 3 वाजेपर्यंत आपलं चालू असतं. म्हणजे पूर्ण 10 दिवस. हो, 3 दिवस. थँक्यू.
म्हणजे आपण इथे लाडू सम्राट मध्ये आलो आहोत. इकडे